ज्या गोष्टीची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो, महाराष्ट्र राज्याचा काउन्सिलिंगचा शेड्यूल कधी येणार, कधी आपण पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणार, तर हे सविस्तर नोटिफिकेशन या ठिकाणी पोर्टलवर आज रिलीज झालेलं आहे. ओके, या 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहे. बघा, नीट यूजी शेड्यूल 2026 ऑल इंडिया आणि स्टेट कोटासाठी काय आलेली पोर्टलवरती नोटीस आलेली आहे. ओके, सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी फर्स्ट राऊंडचा जर विचार केला, ओके, ऑल इंडिया कोटा डीम्ड अँड सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी जे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे 4 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026 या दरम्यान काय असणार, तुमचे रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यानंतर जे व्हेरिफिकेशन असणार आहे ते 23 ऑगस्ट या दरम्यान काय असणार, तुमचे एमसीसी वरती व्हेरिफिकेशन चालणार. त्यानंतर स्टेट कोट्यासाठी 13 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधी काय चालणार, प्रोसेस चालणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे व्हेरिफिकेशन असणार आहे तुमचं ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये काय असणार, पोर्टलवरती तुमचं व्हेरिफिकेशन असणार. ओके, लास्ट जॉईनिंगच्या डेट तुम्ही यामध्ये बघू शकता. त्यानंतर हा जो शेड्यूल आलेला आहे हा सेकंड राऊंडचा आलेला आहे. ओके, आज एमसीसी या पोर्टलवरती ऑल इंडिया आणि स्टेट कोटा या दोघांची काय आलेली होती, सविस्तर नोटीस आलेली होती. स्टेट कोटा सीईटी सेलवरती पुन्हा एक सविस्तर नोटीस येईल. त्यामध्ये आपले चॉईस फिलिंग कधी चालणार, ओके, सीट मॅट्रिक्स कधी येणार, त्यानंतर आपली कॉलेजला जॉईनिंग कधी असणार, हे सगळं सविस्तरपणे त्या नोटीसमध्ये असेल. आमच्याकडे जर जॉईन करताय तर फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये अलॉट मिळण्यापर्यंत ही संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देत असतो. अजून जर कुठे जॉईन केले नसेल आणि जॉईन करणार असाल तर त्यांना कॉलवरती अगोदर सविस्तर बोला. जर तुम्ही आमचं फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर जर प्रॉपरपणे करून देत असाल, खात्री करूनच जॉईन करा. दिलेली माहिती आवडली असेल तर या ठिकाणी थांबतो. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.